नाती ही दोन प्रकारची असतात, एक जी रक्ताने बांधलेली असतात आणि एक जी आपण बनवलेलो असतो स्वतः. तर पहिल्या नात्यामध्ये जे रक्ताने बांधलेले असतात त्याला चॉईस नसतो आणि दुसऱ्या नात्यामध्ये आपल्याला चॉईस असतो. तर पहिलं नातं आपण काही करू शकत नाही. चांगले अनुभव आले पहिल्या नात्यामध्ये तर ठीक आहे, नाही चांगले आले तरी आपण अवॉइड करू शकत नाही रक्ताच्या नात्यांना आणि आम्हाला फेस करावंच लागतं. पण जर फ्रेंड सर्कलमध्ये जे आपण चॉईस करून बनवलेलं असतं तिथे जर तुम्हाला अनुभव वाईट आला तर तुम्ही ते नातं तोडू शकता आणि जर चांगले अनुभव आले तर ते तुम्ही कंटिन्यू करू शकता. मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला फ्रेंड सर्कल तुमचं बरोबर नसेल आणि तुम्हाला फक्त प्रॉब्लेमच येत असतील तर तुम्ही ते नातं तोडलेलं बरं. आणि आपण एक विचार करायचा की आपण फ्रेंडशिप केल्यामुळे आपल्याला तोटा पण नाही झाला पाहिजे. जर फायदा झाला म्हणजे स्वार्थासाठी नाही, पण आपली ग्रोथ होत असेल, आपलं म्हणजे आपण पॉझिटिव्ह होत असेल किंवा ग्रोथ होत असेल तर आपण विचार करू शकतो की हां, हे नातं माझ्यासाठी चांगलं आहे. पण ते जर ग्रोथ होत नसेल आणि आहे त्या स्थानापासून पण आपण खाली जात असेल तर मग ते नातं आपल्यासाठी योग्य नाही आहे आणि आपण तिथेच अलर्ट होऊन ते नातं तोडलं पाहिजे. त्यामुळे नाती कोणत्या प्रकारची आपण करायची हे सेकंड याच्यामध्ये आपला ऑप्शन आहे. त्यामुळे ते तुम्ही नातं चॉईस करताना कधी पण चुकवू नका आणि चूक झाली असेल तर ती सुधरा. वेळ असतानाच सुधरा. वेळ गेल्यानंतर आपलं आयुष्य सगळं जातं आणि मग वाया जातं आयुष्य सगळं आणि नंतर आपण